हाथ डाला हाथ शहरातील जुना पुणा नाका येथे एका महिलेचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला आहे. मंगल उर्फ पिंकी पिंटू कांबळे वय 33 असे या महिलेचे नाव असून शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. सदर महिला ही पुणे नाका येथील स्मशानभूमी शेजारी एका झोपडीत राहत होती. त्यांच्या पश्चात पती आणि 2 लहान मुले असा परिवार आहे. चेंबर उघडे असल्याने कांबळे यांचा मृत्यू झाला असून महापालिका प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा काम झाले नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी तसेच मृताच्या नातेवाईकाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी दिली आहे. मंगल कांबळे या महिला ड्रेनेजमध्ये साधारणतः दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती पोलीस प्रशासनाला समजली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या कामावर प्रत्यक्ष देखरेख केल्यास अशा प्रकारच्या गंभीर चुका घडणार नाहीत अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. स्वाती गुरुलिंग भिसे, माझी मावशी पुण्या नाक्याला राहते. गेले कित्येक वर्ष खूप गरीब परिस्थिती आहे त्यांची. ते बाटल्या वगैरे हुडकून खात होते. आज सकाळच्या दरम्यान 12 वाजता आम्ही सगळे तिथे काही राहत नाही, आम्ही कामाच्या वेळी गेलो होतो. तिथं त्याची पोरं ही सगळी शाळेत गेले होते. माझी मावशी लघवीला म्हणून गेली आणि तिचा पाय घसरला आणि ती नालीमध्ये पडली. नालीमध्ये पडल्याच्या नंतर तिथंच एक चालता माणूस होता, त्यानं बघितलं आणि आम्हाला कळवलं की तुमची अशी नाशी एक बाई पडली म्हणून. मग आम्ही ताबडतोब तिथं घटनास्थळी गेलो. आम्ही बराच वेळ शोध लावला, म्हणजे आम्ही दुसरं कोणीच नव्हतं, फक्त आम्ही आमच्या घरचेच होते. मग ती लोक म्हणायला लागली, म्हणजे आजूबाजूची बी म्हणाली एवढ्या खड्ड्यात जाऊ शकत नाही. मग आम्ही ते सोडून दुसरीकडे हुडकत गेलो. ती काही सापडली नाही. बरोबर 12 वाजले, 1 तास झाला, 2 तास झाले. आम्ही बरंच प्रयत्न केला पण नाही, कोणच आलं नाही. मग परत तिथलेच ते जुना पुणा नाका स्मशानभूमी तिथल्या वॉचमॅनांनी कळवलं कुणाला तरी. मग ती अग्निशामकची गाडी आली आणि आल्याच्या नंतर मग शोध लावला बराच. त्यांनी पण 2 तास हुडकले, तरी पण त्यांनी पण सांगितलं की तुमची व्यक्ती तर नाहीयेच. मग आम्ही थांबलो की ठीक आहे, आम्ही नाही म्हणायला लागलो तर जात होते ते. मग त्यातलाच एक जणी कोणतरी चुकीच्या बाजूला त्यांनी हुडकत होते. मग बरोबर तिथं ठाकल्यावर आमची मावशी सापडण्यात गेली आणि सापडल्यावर मग तिचा मृत्यू वरे काढण्यात आला. मग आम्हाला कळालं की ती आहे तिथे म्हणून. आणि ह्या सगळ्या गोष्टीला महानगरपालिका जबाबदार आहे. पूर्णपणे त्याचं उघडं होतं. कमीत कमी माझ्या पावशीची हाईट 5.5 फूट आहे. मग बघा किती असेल त्याचा खड्डा, की किती असेल आणि किती नसेल. ही खूपच निष्काळजीपणामुळे एका आईचा जीव गेलेला आहे. तिला 2 लहान मुलं आहेत आणि गेल्या 4 वर्षापासून ती एकटंच संघर्ष करून मुलांना सांभाळत होती. आता ती मुलं एकदमच परकी झाले. ती त्यावेळेस मी एवढं सांगायला लागले तुम्हाला. त्यांचं नाव काय, वय किती होतं? त्यांचं वय 33 वय. मंगल पिंटू कांबळे असे त्यांचे नाव आहे. किती वाजता घडली आहे घटना? हे घटना बघा, बरोबर एक अनोळखी माणूस रस्त्यावरून जात होता. मग जात असताना त्याला ते दिसलं की बाई चालली आणि तिचा पाय घसला आणि ती पडली. मग ती त्याला कळताच आमच्या आला तो आणि कळवलं की तुमची बाई अशी पडली म्हणून. मग त्यावेळेस आम्ही लगेच आलो. तिथं आल्यावर तुमची मागणी काय? आता आमची मागणी आता काय, लहान पोरं आहे तिची, परत नंतर बघायला पाहिजे. 33च वय आहे तिचं. परत नंतर ते खड्डे पण बुजवायले बऱ्याच ठिकाणी आहेत, तिथं तिथंच नाही. अशा निष्काळजीपणा नाही करायला पाहिजे. एका व्यक्तीचा जीव गेला आहे, एका आईचा जीव गेला आहे. कुठेतरी महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे जीव गेला असं तुम्हाला वाटतं? हो. महानगरपालिका गेल्या कित्येक वर्षापासून ते उघडच होतं आणि ती थोडंसंच पाणी आहे म्हणून आम्हाला पण काय आम्ही बघत नव्हतं. पण खूपच मोठा खड्डा आणि तुम्ही येऊन तिथं जाऊन बघू पण शकता की किती मोठा आहे ते. तिथं बघितलं पण आहे येऊन पोलीस लोकांनी ही सगळ्यांनी. जुना पुणा नाका येथे आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. वारंवार सांगून सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे आज एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. त्याची सखोल चौकशी करून मृताच्या नातेवाईकाला 10 लाख रुपये व त्याचबरोबर ज्याच्यामध्ये जे दोषी आहेत आयुक्त, उपायुक्त किंवा संबंधित अधिकारी
त्यांच्यावर 302 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण की गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न आहे. किती तर लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं, पण वारंवार सांगून जरी काम पूर्ण नाही झालं आणि अशी दुर्घटना घडते तर संबंधित आयुक्त मॅडमवर 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मी विनंती करतो प्रभाग क्रमांक 7च्या वतीने. नाहीतर गुन्हा दाखल झाला तर लवकरच आम्ही आंदोलन करणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.